माझे नाव प्रकाश रामचंद्र चांदिवडे, प्रभाग क्रमांक 10 ड येथून मी निवडणूक लढवत आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये खूप प्रमाणात समस्या आहेत. त्या समस्या घेऊन मी उमेदवार लोकांसमोर जात आहे निवडणुकीला. तर महानगरपालिकेमधल्या ज्या समस्या आहेत ते गटारे, पाण्याची लाईट आणि शाळेचे खूप मोठे प्रश्न असे मी घेऊन महानगरपालिकेमध्ये मागणी करणार आहे. ह्या मागण्या पूर्ण व्हाव्या अशी माझी इच्छा आहे. लोकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो. नगरपालिकेमध्ये प्रॉपर्टी टॅक्स, मालमत्ता कर डबल भरायचा आहे अशी पनवेल नगरपालिका हे करते, मागणी करते, लोकांना फोर्स करते. ते नाहीतर प्रॉपर्टी जप्त केली जाईल असं सांगते. तुमचं काय त्याच्याबद्दल मत? हां, पनवेल महानगरपालिकेने लावलेला तुम्हाला मान्य आहे का? हा आम्हाला मान्य नाही. तरी जो कर घेत आहेत तो भरमसाठ कर घेतला जातो आहे. कोर्टामध्ये प्रलंबित केस असताना त्यांनी कर घेतलेला आहे. हा योग्य नाही किंवा सर्वसामान्य माणसांना देणे परवडणार नाही असं आम्हाला वाटतं आहे. तरी पनवेल महानगरपालिकेवर हे विचार करावा. तुमचं वार्ड नंबर 10मध्ये लोकांना काय संदेश काय द्याल तुम्ही? हां, मी उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 10मध्ये बैठी घरं आहेत. ती घरं पूर्वी महापूर आलेला होता त्यावेळेला पूर्ण बैठी घरं पाण्याखाली गेली होती. त्यांना उंची वाढवण्यासाठी महानगरपालिकेने परवानगी द्यावी व लोकांच्या समस्या त्या ज्या आहेत त्या पूर्ण करून द्याव्या. तुम्हाला असं वाटतं का माझा विजय नक्की होईल? 100%. जनसंपर्क बरा आहे. हो, कळंबोलीमध्ये 1990 पासून मी ह्या ठिकाणी राहतो. तर लोकांच्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पुरामधल्या असतील किंवा अन्य शाळेच्या अन्य समस्या, गटारांच्या, त्या आम्ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. पूर्वी महानगरपालिका नव्हती पण सिडको होती. सिडको त्यावेळेला काही प्रमाणात काम करत असे. आम्ही पाठपुरावा करून तो काम करत असतो. दरवर्षी पुराचा फटका कळंबोलीला बसतो. पुराचा प्रश्न गंभीर आहे. याच्याकडं काय, याच्या बाबतीत काय मत आहे तुमचं? कळंबोली हे शहर सिडकोने नियोजन केलं ते पूर्वीच्या भौगोलिक परिस्थितीनुसार नियोजन केलं. परंतु आत्ता कळंबोलीला चारही बाजूनी भराव होत आहेत. त्यामुळं कळंबोली हे पुराचा मोठा धोका आहे. हां, कळंबोली हे शहर बशीसारखं म्हणजे खूप खड्ड्यामध्ये आहे. बुडू शकतो. बुडू शकतो. धोका आहे. मग त्याच्यासाठी काय मग मतदारांनी विचार करायला पाहिजे का? मतदारांनी आता रिडेव्हलपमेंटसाठी किंवा नवीन घरं बांधण्यासाठी मागणी केली पाहिजे. मागणी केली. ठीक आहे. ओके.